राज्यातील सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो। रेशन कार्डद्वारे लोकांना सरकारकडून मोफत रेशन मिळते, ज्यात गहू, तांदूळ, डाळी, तेल आदी गृहोपयोगी वस्तूंचा यात समावेश असतो। रेशन कार्डमध्ये कुटुंबात सामील होणाऱ्या नवीन सदस्याचं नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे, जसे की नवजात बालक असेल किंवा नवविवाहित स्त्री असेल। रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांचं नाव कसं जोडायचं ते आपण जाणून घेऊ। राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉगिन आयडी तयार करा किंवा आधीच तयार केलेले लॉगिन वापरा। यामध्ये तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा। यानंतर नाव जोडण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल। नंतर फॉर्ममध्ये नवीन सदस्याचं सर्व डिटेल्स योग्यरित्या भरा। फॉर्मसह आवश्यक कागदपत्रांचा सॉफ्ट कॉपी अपलोड करा। डिटेल्स भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल। फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर वापरा। यानंतर फॉर्म आणि कागदपत्रांची छाननी केली जाईल। सर्व काही योग्य आढळल्यास घरातील नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डवरती समाविष्ट केलं जाईल।